Hello friends, I am Kapse sir, 12th class, subject English. Friends, we have completed prose section and poetry section. Two sections we have completed in this lockdown period. Today we have to complete another part, section 3, writing skills 3.1, summary writing. समरी रायटिंग सारांश लेखन. या सारांश लेखनाचा भाग देखील आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये स्टेप्स पाहिलेले आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्याचबरोबर समरी रायटिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. उदाहरण पण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये टेक्स्टमध्ये दिलेला भाग आपण सोडवलेला आहे. परंतु याच्यामध्ये आणखीन एक थोडासा भाग जो की ब्रेन स्टॉर्मिंगशी निगडीत आहे तो कंप्लीट करण्याच्या उद्देशाने आज हा स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी समरी रायटिंगवर घेत आहोत. तुम्ही पण टेक्स्ट आणि नोटबुक, पेन्सिल सर्व घेऊन अभ्यासासाठी तयार आहात. चला तर रायटिंग स्किलचा भाग पाहत असताना सारांश लेखन अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि सारांश लेखन करत असताना घ्यावयाची काळजी आपण पाहिलेले आहे, त्याच्या स्टेप्स पाहिलेल्या आहेत. त्यामध्येही काही स्टेप्स आणखीन आपण या ठिकाणी रिमाइंड करू शकता. रिमेंबर पॉईंट्स टू रिमेंबर. रीड अँड रीरीड द पॅसेज वाचा, पुन्हा वाचा. अंडरस्टँड द कंटेंट ऑफ द पॅसेजमधील जे घटक आहेत, महत्त्वाचे शब्द आहेत, महत्त्वाचे वाक्य आहेत, ते समजून घ्या. रीड द इन्स्ट्रक्शन्स अँड हिंट्स. तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले इन्स्ट्रक्शन्स, काही सूचना आहेत, काही हिंट आहेत, काही क्ल्यू आहेत, हे सर्व पहा. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज करत असताना त्या ठिकाणी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते समजून घ्या. म्हणजे दिलेला परिच्छेद वाचा, पुन्हा वाचा, समजून घ्या, सूचना वाचा. आपल्याला नेमका कशाचा सारांश घ्यावायचा आहे ते शोधा. त्यानंतर फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. आणि मग त्या ठिकाणी स्वतःला प्रश्न विचारून मुख्य कल्पना, मुख्य माहिती काय आहे ते ओळखा. स्वतःची छोटी वाक्ये तयार करा. कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. उभयान्वयी, अव्यय किंवा इतर संयोग चिन्हे वापरून वाक्य जोडा. कीप ओनली की आयडियाज. फक्त मुख्य महत्त्वाचे जे आहेत घटक, कल्पना, तेच त्यामध्ये समरायझिंगमध्ये घ्या. ओमिट डिटेल्स, एक्झाम्पल्स अँड स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. त्या ठिकाणी उदाहरणे, स्पष्टीकरण, सांख्यिकी, या सर्व ज्या काही बाबी आहेत, या अतिरिक्त अनावश्यक शब्द तुम्ही टाळा. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. आणि स्वतःचे त्या ठिकाणी स्पष्टीकरण वगैरे देत बसू नका. समरायझिंग करत असताना आपण हा भाग पाहिलेला आहे. परंतु आज आपण या ठिकाणी समरी रायटिंग करत असताना एक ब्रेन स्टॉर्मिंगमधील जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. ब्रेन स्टॉर्मिंगमधील ॲक्टिव्हिटी ह्या ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. पहा की आपण त्या ठिकाणी दिलेला पॅसेज तो वाचा. तो पॅसेज वाचल्यानंतर कशा पद्धतीने त्याला समराईज करता येते ते पहा. आपल्या टेक्स्टमध्ये आपण पाहू शकता पेज नंबर 138 आपणाला ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये सूचना दिलेल्या आहे. फर्स्ट वी रीड द इन्स्ट्रक्शन. कंप्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. रीड द पॅसेज अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स. आता आपल्याला वरी काही स्टेप्स दिलेले आहेत, त्या स्टेप्स आपण वाचलेल्या आहेत. परत एकदा मी रिमाइंड करतो तुम्हाला. रीड द आर्टिकल टॉईस. हा लेख 2दा वाचा. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. लिहिण्याचा उद्देश, त्याबद्दलचे प्रश्न विचारा. तिसरी स्टेप्स आहे याच्यामध्ये, थर्ड स्टेप. आयडेंटिफाय द मेन आयडिया. मुख्य कल्पना ओळखा.
आणि त्यानंतरची स्टेप्स आहे फोर्थ स्टेप्स, राईट द फर्स्ट ड्राफ्ट, पहिला ड्राफ्ट, साधा आराखडा तयार करा, कच्चा आराखडा तयार करा. फिफ्थ स्टेप, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. पहिला जो ड्राफ्ट आहे त्यात सुधारणा करा आणि तो एडिट करा. आणि शेवटची लास्ट स्टेप आहे राईट द फायनल ड्राफ्ट. आणि मग फायनल ड्राफ्ट जो आहे तो ड्राफ्ट आपण घ्यायचा आहे. तर या ठिकाणी एक ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये दिली समरी मी तुम्हाला वाचून वाचत आहे, तुम्ही पण वाचा आणि आपण त्याचे काय करू पहा, त्याचे आपण समरी रायटिंग करू. पहा, कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. आता संभाषण हा एक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. वी ग्रीट वन अनदर, स्माईल और फ्राउन डिपेंडिंग ऑन आवर मूड्स. Animals too communicate much of our surprise, just like us. Interaction among animals can be both verbal or non-verbal. Singing is one way in which animals can interact with one another. Male blackbirds often use their melodious songs to catch the attention of the females. These songs are usually rich in notes, variation, encoding various kinds of messages. Songs are also used to warn and keep off other blackbirds from their territory, usually a place where they dwell and reproduce. पुढे, large mammals in the oceans sing too, according to adventurous sailors. Enormous whales groan and grunt, while smaller dolphins and porpoises produce pings, whistle and clicks. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away. फ्रेंड्स, हा अनसीन पॅसेज तुम्ही परत एकदा वाचायचा आहे आणि मग वाचल्यानंतर त्याची समरी या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण यामध्ये थोडा बदल करायचा आहे. मी उत्तर या ठिकाणी वाचतो, परंतु तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहित असताना सुरुवातीला याला टायटल द्या, गिव्ह सुटेबल टायटल. आणि टायटल दिल्यानंतर समरी रायटिंग एकाच पॅरेग्राफमध्ये करायचे. इथे आपल्याला 2 पॅरेग्राफ दिसतील, परंतु आपण 2 बनवायचे नाहीत. आपण एकच पॅरेग्राफमध्ये समरी रायटिंग करायची आहे. पहा कशा पद्धतीने वरील पॅसेज समराईज केलेला आहे. वरील पॅसेज या पद्धतीने समराईज केलेला आहे. पहा, कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. संभाषण ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. ॲनिमल्स कम्युनिकेट बाय बोथ वर्बल अँड नॉन वर्बल इंटरॅक्शन्स. आणि मग वर्बल आणि नॉन वर्बल, ॲक्च्युली वर्बल मीन्स इन वर्ड्स, इन अल्फाबेट्स. आणि मग आपण बोलून किंवा प्राणीसुद्धा, पक्षीसुद्धा बोलून किंवा न बोलता वेगवेगळ्या आवाजाने, गाणे गाऊन या इत्यादी पद्धतीने त्या ठिकाणी संभाषण साधण्याचा प्रयत्न करतात. सिंगिंग इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन इन ॲनिमल्स. आता प्राणी जगतामध्ये सिंगिंग म्हणजे गाणे. आता ते ओरडतात, त्याला आपण गातात असे म्हणू. आणि मग पक्षी असतील, पशु असतील, ते वेगवेगळा आवाज करतात आणि त्या आवाजाला विशिष्ट असा त्या ठिकाणी निश्चित अर्थ असतो. मेल ब्लॅकबर्ड्स ऑफन यूज देअर मेलोडियस सॉंग्स rich in notes, encoding various kinds of messages to catch the attention of the females and to warn and keep off other blackbirds from their territory. Large mammals in the oceans like whales, dolphins and porpoises sing too, according to adventurous sailors.
These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समरायझिंग करायचे आहे, समरीचा तो भाग घ्यायचा आहे. हे सर्व करत असताना पुढे आपणाला आणखीन काही वर्ड्स दिलेले आहेत. ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये पहा, कट रेडंडंट वर्ड्स. We were often insufficient in our language, using more words than necessary. Consider the following phrases. Find 5 more redundant words. आता अनावश्यक शब्द बरेचसे आपण वापरतो. एखादी गोष्ट सांगायची असेल तर खूप त्याचे वर्णन करतो, स्पष्ट करून सांगतो आणि मग काहीतरी त्या ठिकाणी आपण भरमसाठ शब्दाचा वापर करतो. आणि म्हणून भरमसाठ शब्दाचा वापर करत असताना ते आपण टाळले पाहिजेत. समरी रायटिंगमध्ये बरेच आपण शब्द या ठिकाणी टाळले पाहिजेत. उदाहरण या ठिकाणी काय आहेत, आपण या ठिकाणी त्याची उत्तरं पण पहा. फर्स्ट यू हॅव टेक्स्ट, यू कॅन सी द टेक्स्ट 139 पेज. सर्कल अराउंड कॅन बिकम सर्कल. तर सर्कल अराउंड याचा अर्थ सर्कल, इट्स इनफ. राईट डाऊन, ह्या 2 शब्दाच्या ऐवजी आपण फक्त राईट असे म्हटले तरी त्याचा अर्थ राईट म्हणजे लिहून घेणे, लिहिणे असाच होतो. त्यानंतर ॲडेड बोनस इज सिम्पली अ बोनस. कारण बोनस हा ॲडेडच असतो, दिलेलाच असतो, एक्स्ट्राच असतो, विशेषाचे मानधन असते आणि म्हणून बोनस हा शब्द वापरला तरी चालेल. Get to the point as quickly as possible is really get to the point. एवढ्या मोठ्या भल्या वाक्याच्या ऐवजी आपण गेट टू द पॉईंट एवढे म्हटले तरी सफिशियंट आहे. देन क्लोज प्रॉक्झिमिटी इज क्लोज ड्युरिंग द कोर्स ऑफ च्या ऐवजी ड्युरिंग असे म्हटले तरी त्या ठिकाणी चालू शकते. आणि म्हणून या ठिकाणी आपणाला काही भाग आपल्याला आणखीन पाहायचा आहे. 5 मोर रेडंडंट वर्ड्स. आणखीन आपण काही 5 शब्द या ठिकाणी ॲड केलेले आहेत, एक्स्ट्रा घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ॲडअप बिकम ॲड. ॲडअपच्या ऐवजी आपण ॲड ही वापरू शकतो आणि ॲड इज अ सफिशियंट. ॲडव्हान्स प्लॅनिंग कॅन बिकम प्लॅनिंग. कारण प्लॅनिंग ही ॲडव्हान्स पुढीलच असते. ऑल टाईम रेकॉर्ड कॅन बिकम रेकॉर्ड. ब्रीफ समरी कॅन बिकम समरी बिकॉज समरी इज अ ब्रीफ. सारांश लेखन ही थोडक्यातच असते, परत आणखीन थोडक्यात लिहा असे म्हणू शकत नाही. ब्रीफ समरी. देन फ्री गिफ्ट कॅन बिकम गिफ्ट अँड वी नो गिफ्ट इज ऑलवेज फ्री. म्हणून फ्री गिफ्ट असे म्हणण्याचे कारण नाही, त्याऐवजी आपण गिफ्ट असा शब्द जरी वापरला, रचना केली तरीसुद्धा त्या ठिकाणी खूप उपयुक्त आणि योग्य होऊ शकते. आता 1 वर्ड सबस्टिट्यूशन्स आपल्याला झालेलं आहे. आपण आणखीन काही पर्सनल त्या ठिकाणी करू शकता. फॉर एक्झाम्पल अ पर्सन हू ड्राईव्ज अ कार. व्हॉट डू वी से. जो व्यक्ती कार चालवतो त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला आपण चालक म्हणजेच ड्रायव्हर. फॉर एक्झाम्पल अ पर्सन हू ड्राईव्ज कार, ड्रायव्हर. अशा पद्धतीने. किंवा अ पर्सन हू वर्क्स इन द फार्म इज अ फार्मर. त्या पद्धतीने आपण 1 वर्ड सबस्टिट्यूशन हा भाग पाहायचा आहे. इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेत, त्यानंतर त्याचे वर्ड्स दिलेले आहेत. हे पण आपण या ठिकाणी रीडिंग करायचे आहेत. आणि रीडिंग केल्यानंतर परत पुढील आणखीन जो भाग आहे तो भाग पूर्ण पाहायचा आहे. नियर अबाउट वी हॅव हिअर सम वर्ड्स अँड वी फाइंड द वर्ड्स, राईट द वर्ड्स, नियर अबाउट 20 वर्ड्स. देन you have to make a list. After this you have to do another activities
then word substitution. Yes. So we have to complete it. Then such a dialogue. Then we have to change the following sentences into simple. आता या ठिकाणी सिंपल सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने वाक्य केलेले आहेत याचा भाग आपण इथे पाहू. पहा, मिस्टर रोहित इज द मेंबर अँड ही इज ऑल्सो द डिरेक्टर. आता या वाक्याला समराईज करायचे, आपण थोडे बनवायचे, सारांश रूपाने हेच वाक्य कसे सांगाल. पहा, या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 140 आपल्याला पाहायचं आहे. लास्ट पेज ऑफ दिस लेसन, समरी रायटिंग. मिस्टर रोहित इज द मेंबर अँड ही इज ऑल्सो द डिरेक्टर. अँड द आन्सर इज हिअर मिस्टर रोहित, the member and director. Next sentence, B sentence. The room is too small that it cannot accommodate many people. रूम एवढी लहान आहे की त्यामध्ये पुष्कळ लोक थांबू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. तर या वाक्याचे आपण शॉर्ट वाक्य बनवले. द रूम इज टू स्मॉल टू अकोमोडेट मेनी पीपल. अगोदरच्या वाक्यामध्ये सो दॅट वापरलेले आहे आणि नंतरच्या वाक्यामध्ये ते सो दॅट काढून आपण यूज टू केलेले आहे आणि यूज टू करून हे वाक्य आपण छोटे बनवलेले आहे. नेक्स्ट, थर्ड सेंटेन्स. यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू आर इनोसंट अँड इट्स आन्सर इज हिअर. यू हॅव टू प्रूव्ह your innocence. Next, he was late, so he walked in a great hurry. त्याला उशीर झाला होता म्हणून तो घाई गडबडीत चालत होता. आणि मग याचे सिंपल सेंटेन्स आपण अशा पद्धतीने केलेले आहे. बा, being late he walked in a great hurry. पहा, म्हणजे असे वाक्य असतात. फॉर एक्झाम्पल, लता जम्पड अप अँड शी रॅन अवे. लता जम्पड अप अँड शी रॅन अवे या वाक्याचे आपण करू शकता लता जम्पड अप किंवा जम्पिंग अप लता रॅन अवे. तर अशा पद्धतीने आपण समरी रायटिंगचा म्हणजे तिसऱ्या सेक्शनमधील पहिल्या लेसनचा सर्व भाग पाहिलेला आहे. यापूर्वी 3 व्हिडिओज आपण त्यावर पाहिलेले आहेत. हा एक खास व्हिडिओ की जो ब्रेन स्टॉर्मिंगशी रिलेटेड आणि आपणाला काही वर्क द्यावे यासाठी हा होता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, त्याचबरोबर काही पॉईंट्स, त्याचबरोबर न्यूजपेपर रीडिंग करत असताना किंवा एखादी स्टोरी आपण किंवा दिवसभर केलेले जे काम आहे ते थोडक्यामध्ये लिहून काढा. किंवा तुम्ही शेतामध्ये काही गेलेला असाल, काही काम केलं असेल, पाहिलं असेल, ते अगदी साधारणतः एक हाफ पेजमध्ये लिहून काढा. दॅट इज कॉल्ड समरी रायटिंग. ओके फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. नेक्स्ट टॉपिक, माइंड मॅपिंग.